चला तर मैत्रिणींनो, आज आपल्याला मुलांसाठी पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत अशा पद्धतीने। त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलेलं आहे मी। तर पाहू शकतात शेंगदाणे घेतलेले आहेत, तर अगदी गावरान शेंगदाणे आहेत आणि इथं गावरान गूळही घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर अर्धा किलोचं माप घेतलेलं आहे आपण। तर त्याच्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, तर अर्धा किलोच आपण गूळ पण घेतलेला आहे। आता इथं आपण काय करणार आहेत, एक कढई गॅसवर ठेवणार आहेत। गॅसवर चालू करून आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे जे आहेत ते अगदी छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। ते मिडियम जी काही आपला मिडियम आचेवर व्यवस्थित असे, जास्त फास्टही करायचा नाही आणि जास्त कमीही करायचा नाही, या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित गव्हाळ होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित असे सारखं त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपले पूर्ण शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजले पाहिजेत। तर या पद्धतीने भाजून घेतलेले आहेत, पाहू शकतात। आणखीन थोडंसं आपल्याला याला किती सुंदर असा याला कलर आलेला आहे। तर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि बंद करून गॅस जे आहे ते आता आपण बंद करणार आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला तर हे पहा, या पद्धतीने आपण आता हे थंड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला गूळ जे आहे ती बारीक करून घ्यायचा आहे। चाकूच्या साहाय्याने आपण हा गूळ जो आहे तो बारीक करून घेणार आहेत। या पद्धतीने अगदी सावकाशमध्ये आपल्याला हा गूळ जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। तर आपण याचं जे काही गूळ आहे ना, तो आपण गावरान घेतलेला आहे। तर तुम्ही मार्केटमधून पण आणून घेऊ शकतात किंवा मार्केटमधले शेंगदाणे असतील तरी पण ते वापरू शकतात। तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात। अशा पद्धतीने हा पूर्ण गूळ जे आहे ते मी बारीक करून घेत आहे। तर या पद्धतीने हा पूर्ण मी साईडला पाहू शकतात बारीक केलेला आहे। आता हा शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत। तर कशा पद्धतीने मिक्सरमधून काढायचे आहेत, तर इथं मी पाहू शकतात थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला गूळ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचे सालटे काढायचे नाही, तर सालटे जे आहे ती पौष्टिक असतात, त्याच्यामुळे आपल्याला जास्त सालटे काढायचे नाही। तर या पद्धतीने मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर अशा रीतीने मी मिक्सरमधून हे बारीक करून घेत आहे। व्यवस्थित असं थोडंसं काढल्याच्यानंतर त्याला हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हलवून घेऊ शकता। अगदी पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकतात एकजीव होत आहे। याच्यामध्ये तुम्ही बदाम, काजू, पौष्टिक जे काय आहे तर ते पण तुम्ही टाकू शकतात। पण मी सध्या इथं मी फक्त आणि फक्त कोणाकडे काजू बदाम अवेलेबल नसतात तर त्यांच्यासाठी पण मी हे शेअर करत आहे। तर पाहू शकतात एकजीव झालेला आहे। तर याच्यात तुम्हाला जितकं काही पौष्टिक टाकता येईल ना, तुम्ही तेवढं टाकू शकतात। मग काजू, बदाम, पिस्ता हे सर्व काही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तर इथं मी व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे, पाहू शकतात। आता हे पूर्ण मिश्रण जे आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हातावर छोटे 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 असे लाडू बनवायचे आहेत। तर पाहू शकतात अगोदर एक बनवून ठेवलेला आहे। या पद्धतीने आपल्याला गोल 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 लाडू जे आहेत ती बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला हा लाडू जो आहे तो कंप्लीट 1 महिना जो आहे तो राहू शकतो। व्यवस्थित असा डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा आहे आणि दररोज आपल्या मुलांना एक लाडू तरी खायला द्यायचा आहे। शाळेच्या टिफिनला असेल किंवा दररोज सकाळी पण दिला तरी चालते किंवा तुम्ही स्वतः खाल्ला तरी पण चालतात। अशा पद्धतीने हा पौष्टिक गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत, तर आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत। तर आता अशा पद्धतीने मी हे पूर्ण तयार करून घेणार आहे आणि एका डब्यामध्ये तुम्ही कोरेज करून ठेवले तरी पण चालतं आहे। तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण लाडू जे आहेत ती बनवून घेतलेले आहेत। आता एक तुम्हाला लाडू जे आहे ती याचा फोडून दाखवणार आहेत। चवीला खूप छान झालेले होते। तर या पद्धतीने असा तयार झालेला आहे।